700-800 वर्ष आपला देश गुलामगिरीत होता. मुघलांचं राज्य होतं, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही. आणि ही 700 वर्षाची गुलामगिरी, 700 वर्षाचं पारतंत्र्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ 35 वर्षामध्ये हटवलं. आणि ते महाराजांचं कार्य आणि कर्तृत्व, शून्यात्मक सुरू झालेलं साम्राज्य, 422 किल्ले, 3 लाख कर्मचारी, 32 मन सोन्याचं सिंहासन आणि रायगडावर राज्याभिषेक, हे खरं तर खूप काही गोष्टी शिवचरित्रातनं बोध घेण्यासारखं आहे आपल्याला. आणि उद्योजकतेचे तर अनेक धडे महाराजांच्याकडनं घेण्यासारखे आहेत. बोलूच आपण पुढच्या याला. आणि ते शिवजयंतीनिमित्त राजांनी ह्यावेळी पण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या मागील निवडणुकीमध्ये थोड्या मतानं त्यांचं हे झालेलं आहे, पण एकनिष्ठता, तत्व, विचार अगदी सुरुवातीपासून त्यांचं हे आहे. तुम्ही या पाहिजे पुढे सर्वांनी टाळ्या करत परत त्यांच्या पाठीवर पाय ठेवूनच मोठे झालेले आहेत. त्यामुळे आपल्याच्यानंतर यशही 100% येतच. एवढंच आपल्याला सांगायचं. सर्वांना नमस्कार. श्री वामनराव महाराजांच्या सर्व सत्शिष्यांना आणि सर्व भक्तांना प्रथम नमस्कार. परवा झालेल्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद, मला प्रेमरूपी आशीर्वाद लाभलं, त्याबद्दल मी मनपूर्वक सर्वांचं ऋणी राहील. आणि ते पराभव दुःख विसरून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव जे बेडेमध्ये गेली 14 वर्ष, 2014 पासून मोठ्या उत्साहात आपल्या सर्वांचे सहकार्य आपण साजरा करतो. सर्व माता वगैरे असतील, सर्व आपण सर्व मार्गदर्शक बंधू मित्र असतात, आपल्या सर्वांचे सहकार्य मोठ्या उत्साहात बेडेमध्ये साजरा होतो. सांगली जिल्ह्यामध्ये बेडेची जयंती म्हणजे एक नावारूपास आलेली जयंती आहे. सर्व सामाजिक ऐतिहासिक कार्यक्रम, आपल्या महिला मातांच्या कलाकारांना वाव देण्यासाठी त्यांच्या ते देखील कार्यक्रम आपण दरवर्षी हे करतो. कोणत्याही धर्मदिंगा न करता, कोणत्याही डॉल्बी वगैरे न निवडणुकीला फाटा न देऊन आपण चांगला ऐतिहासिक सामाजिक कार्यक्रम करतो. यावर्षी देखील आपले वामनराव महाराजांचे सत्शिष्य प्रबोधनकार बलजी पांगरे साहेब यांचा कार्यक्रम आपण येत्या 19 फेब्रुवारीला सायंकाळी ठीक 7 वाजता राजवाड चौक इथे आयोजित केला आहे. त्या सर्व कार्यक्रम आपण सर्व नामधारकांनी यावं व आपले कार्यक्रम प्रसार देखील आपल्या इतर शाखामध्ये करा. कालच मदलगे साहेबांनी मेरे शाखेत देखील हा कार्यक्रम नियोजन सांगितले आहे. आणि आपण कार्यक्रम उपस्थित राहून कार्यक्रम शोभा वाढवावी व आम्ही जे समाज कार्याचं वसा हाती घेतला आहे त्याबद्दल आपला देखील मोलाचा वाटा असावा हीच नम्र विनंती. आणि काय नियोजनात देखील आम्ही यावर्षी नियोजन केलेच आहे. पहिल्या वर्षी स्थापना आरोग्य व रक्तदान शिबिर, कारण लोकांना रक्तदानाची इंजिनियर आरोग्याची विद्यापीठाच्या माध्यमातून आपण मोफत रक्तदान शिबिर आयोजित केले. त्यानंतर 19 संध्याकाळी भरतजी पांगरे प्रबोधन कार्यक्रम, 20 तारखेला शालेय विद्यार्थ्यांचा आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक नृत्याविष्काराचे कार्यक्रम देखील सगळे शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाहून देण्यासाठी ते कार्यक्रम ठेवला. 21 तारखेला खेळ पैठणीमध्ये महिलांच्या कलागुणांना वाहून देण्याचा कार्यक्रम ठेवला. त्यानंतर रविवारमध्ये आहे आपला फूड फेस्टिवल महिलांसाठी ठेवायची नियोजन आपण रविवारचा बाजार दिवस आणि राजवाड्यात गर्दी बघून ते फूड ढकलण्यात आले. ते देखील ठेवण्याचा संकल्प केला आहे. या सर्व कार्यक्रमाचा आपण उपस्थित राहून सहकार्य करायला तुम्हाला